नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान 8th स्टँडर्ड सब्जेक्ट जनरल सायन्स मधील प्रकरण 5 चॅप्टर नंबर 5 इनसाइड द ॲटम अणूचे अंतरंग याविषयी माहिती पाहणार आहोत. या प्रकरणातील मागच्या तासाला आपण मॅटर द्रव्य, ॲटम अणू, टाइप्स ऑफ सबस्टन्स पदार्थाचे प्रकार, एलिमेंट्स मूलद्रव्य, कंपाऊंड संयोग, डाल्टन ॲटॉमिक थेरी डाल्टनचा अणुसिद्धांत, थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम, थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप, रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप, बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप याविषयी माहिती पाहिलेली आहे. आज आपण त्याच प्रकरणामधला पुढचा भाग ॲटॉमिक स्ट्रक्चर, अणूची संरचना, न्यूक्लियस केंद्रक, प्रोटॉन, न्यूट्रॉन, एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट्स केंद्रकाबाहेरील भाग, इलेक्ट्रॉन, ॲटॉमिक नंबर अणुक्रमांक, ॲटॉमिक मास नंबर अणुवस्तुमानांक, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन वितरण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन, व्हॅलन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन संयुजा व इलेक्ट्रॉन स्वरूपनाविषयी माहिती पाहणार आहोत. त्यामधला पहिला भाग आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर अणूची संरचना. ॲन ॲटम इज फॉर्म फ्रॉम द न्यूक्लियस and the extranuclear part. These contain three types of subatomic particles. अणूची संरचना केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो. यांच्यामध्ये 3 प्रकारचे अवअणुकण असतात. त्यामध्ये सुरुवातीला न्यूक्लियस. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. Almost entire mass of the atom is concentrated in the nucleus. The nucleus contains 2 types of subatomic particles together called nucleus. Proton and neutrons are the 2 types of nucleons. अणूचे केंद्रक धनप्रभारित असते. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवअणुकण असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूक्लिऑन म्हणतात. न्यूक्लिऑनमध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन या 2 प्रकारच्या अवअणुकणांचा समावेश होतो. त्यामधील पहिला आहे प्रोटॉन. प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज सबॲटॉमिक पार्टिकल्स इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अवअणुकण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्या प्रोटॉनमुळे असतो. द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ड्यू टू द प्रोटॉन इन इट. अ प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल पी. प्रोटॉनचा निर्देश पी या संज्ञेने करतात. Each proton carries a positive charge of 1 plus 1 electron. 1 electron is equal to 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार प्लस 1 इलेक्ट्रॉन एवढा असतो. 1 इलेक्ट्रॉन बरोबर 1.6 गुणिले 10 वजा 19 कुलॉम. When total positive charge on the nucleus is expressed in the unit E, its magnitude is equal to the number of proton in the nucleus. The number of proton in the nucleus of an atom is the atomic number of the elements and is denoted by Z. Mass of 1 proton is approximately 1 Dalton. Dalton is denoted by U. 1 Dalton is equal to 1.66 into 10 raised to minus 27 kilogram. The mass of 1 hydrogen atom is also approximately
1 डाल्टन. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक असून तो झेड या संज्ञेने दर्शवितात. एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1 डाल्टन इतके असते. 1 डाल्टन म्हणजे 1.66 गुणिले 10⁻⁷ घात किलोग्रॅम. Then second point, neutrons. It is denoted by N. Neutron is an electrically neutral subatomic particle and is denoted by the symbol N. न्यूट्रॉन हा विद्युतदृष्ट्या उदासीन असलेला अवअणुकण असून त्याचा निर्देश N या संज्ञेने दर्शवितात. केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी N ही संज्ञा वापरली जाते. The number of neutrons in the nucleus is denoted by the symbol N. Atomic nuclei of all the elements except hydrogen with atomic mass 1 Dalton contain neutrons. The mass of a neutron is approximately 1 Dalton, which is almost equal to that of proton. 1 डाल्टन इतके अणु वस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1 डाल्टन इतके आहे, म्हणजे जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकेच असते. सेकंड पॉइंट, एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, केंद्रकाबाहेरील भाग. The extranuclear part in the atomic structure includes electrons revolving around the nucleus and the empty space in between the nucleus and the electron. अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा समावेश असतो. Third, electron. Electron is a negatively charged subatomic particles and is denoted by the symbol E. Each electron carries 1 unit of negative charge, -1 E. Mass of an electron is 18,000 times less than that of hydrogen atom. Therefore, the mass of an electron can be treated as negligible. इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित अवअणुकण असून त्याचा निर्देश E या संज्ञेने करतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋणप्रभार असतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य मानले जाते. इलेक्ट्रॉन इन एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट रिव्हॉल्व इन द discrete orbit around the nucleus, the orbit being three-dimensional in nature. A term cell is used instead of the term orbit. The energy of an electron is determined by the cell in which it is present. अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षामध्ये परिभ्रमण करतात. भ्रमण कक्षेचे स्वरूप त्रिमितीय असल्याने कक्षा या पदाऐवजी कवच सेल हे पद वापरतात. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. देअरफॉर electrical charges are balanced and the atom is electrically neutral. अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या अणुकेंद्रकामधील प्रोटॉन संख्येइतकी असते, त्यामुळे विद्युत प्रभाराचे संतुलन होऊन
अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. We can ask here, give scientific reason. Atom is electrically neutral. We have to ask, give the scientific reason. Atom is electrically neutral. आपल्याला यावरती एक शास्त्रीय कारण विचारलं जातं की अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. तर अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन का असतो, तर त्यामध्ये आपण मगाशी पाहिलेलं आहे, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. Therefore electrically charge are balanced and the atom is electrically neutral. In page number 32 we can ask, use your brain power. पान नंबर 32 वरती आपल्याला विचारलेला आहे की जरा डोके चालवा. काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, how many types of subatomic particles are found in atom. अणूमध्ये किती प्रकारचे अणुकण आढळतात. तर आपण मागच्या वेळेस पाहिलं की अणूमध्ये आपल्याला 3 प्रकारचे अणुकण सब ॲटॉमिक पार्टिकल्स आढळून येतात. त्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. दीज आर द 3 टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स which are found in atom. Second question, which subatomic particles are electrically charged. अणूमध्ये कोणते अणुकण प्रभारयुक्त असतात. तर 3 प्रकारचे अणुकण आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये प्रोटॉन हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन हॅज अ निगेटिव्ह चार्ज अँड neutron has a no charge. Proton positive, electron negative. These are the 2 charge particle in the subatomic particles in the atom. Third question, which subatomic particles are present in the nucleus. केंद्रकात कोणते अणुकण आहेत. In the nucleus there are 2 particles are present. They are called proton and neutron. Proton and neutron, this is also called as nucleon and they are present in the nucleus. अणूच्या केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अणुकण आढळून येतात की ज्यांना आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणतो. त्यांनाच एकत्रितपणे न्यूक्लिऑन असंही म्हटलं जातं. क्वेश्चन 4, where are electron revolve around the nucleus placed. केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन कुठे असतात. तर केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन हे अणुकेंद्रकाच्या सभोवती असणारी जी काही कक्षा आहे, ऑर्बिट आहे, त्यामध्ये असतात. ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस यामध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग फिरत असतात. Then atomic number, अणु क्रमांक, which is denoted by Z. The number of electrons or proton in an atom is called the atomic number. It is denoted by Z. मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला अणूचा अणुक्रमांक म्हणतात. तो Z या अक्षराने दर्शविला जातो. सेकंड डेफिनेशन, ॲटॉमिक मास नंबर विच इज डिनोटेड बाय ए. अणुवस्तुमानांक, मूलद्रव्याच्या अणूतील केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला
त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणतात. द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम इज कॉल्ड ॲटॉमिक मास नंबर. डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन वितरण. Distribution of electron. As per Bohr's atomic model, electron revolve in a stable cell. बोहरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करतात. दिस सेल हॅव अ डेफिनाइट एनर्जी. द सेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल्ड द फर्स्ट सेल. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेले कवचाला पहिले कवच, त्यानंतर दुसरे या क्रमाने दर्शविले जातात. द नेक्स्ट सेल इज कॉल्ड द सेकंड सेल. अ सिम्बॉल n इज यूज्ड फॉर द ऑर्डिनल नंबर ऑफ अ सेल. कवचांच्या क्रमांकासाठी n ही संज्ञा वापरली जाते. व्हेअर n इज इक्वल टू 1 2 3 4 एटसेट्रा. द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अ सेल कॅन कंटेन is obtained by the formula 2n square. कवचाच्या क्रमांकासाठी n ही संज्ञा वापरतात. n बरोबर 1 2 3 4 या पद्धतीने त्यांना क्रमांक दिले जातात किंवा त्यांना सेल k l m n या संज्ञांनी सुद्धा संबोधण्यात येते. प्रत्येक कवचामध्ये जास्तीत जास्त किती संख्या असते हे दर्शवण्यासाठी आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे, फॉर्म्युला 2n स्क्वेअर. 2n वर्ग या सूत्राने आपण ते काढू शकतो. n म्हणजे कक्षा क्रमांक. ॲज द मॅग्निट्यूड ऑफ n इन्क्रीजेस द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज दॅट सेल इन्क्रीजेस. n चे मूल्य वाढवले तशी त्या कवचामधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढते. त्यावरून आपल्याला एक टेबल दिलेला आहे, तक्ता दिलेला आहे पान नंबर 32 वरती. कंप्लीट द टेबल. त्यामध्ये सुरुवातीला सेल, सिम्बॉल आणि नंबर ऑफ सेल डिनोटेड बाय n. इलेक्ट्रॉन कपॅसिटी ऑफ द सेल, फॉर्म्युला 2n स्क्वेअर, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द सेल. फर्स्ट k, n is equal to 1, then 2 into 1 square, 2 into 1 square, 1 square is 1, 2 into 1 is equal to 2. Cell L, give the value of n is equal to 2, therefore 2 into 2 square, 2 into 2 square 4, 4 into 2 8. Cell M, n is equal to 3, therefore the formula 2n square, 2 into 3 square, 3 square is 9, 9 into 2 is equal to 18. Cell n, the number of value of n is equal to 4, therefore the formula 2n square, 2 into 4 square, 4चा वर्ग 16, 16 गुणिले 2 बरोबर 32. या पद्धतीने हा टेबल आपण कंप्लीट केलेला आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण यामध्ये the cell-wise distribution of the electron in an atom of an element is called the electronic configuration of that elements.
एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण होय. मग आता कुठलं आपल्याला त्या ठिकाणी पेज नंबर 33 वरती एक टेबल दिला आहे, कंप्लीट करायला सांगितलेलं आहे आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द न्यूमरिकल फॉर्म यामध्ये आपल्याला ते दर्शवायचं आहे. तर या टेबल जर आपण पाहिला तर या टेबलमध्ये ॲटम अणूंची त्या काय नावं दिलेली आहेत. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, क्लोरीन, आर्गॉन, ब्रोमाइन. त्यांचे सिम्बॉल दाखवलेले आहेत, संज्ञा. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन He, हेलियम हायड्रोजन H, हेलियम He, लिथियम Li, कार्बन C. इलेक्ट्रॉन नंबर इन द ॲटम, अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या दाखवलेली आहे. हायड्रोजन 1, हेलियम 2, लिथियम 3. डिस्ट्रीब्युशन ऑफ एलिमेंट्स, कवचातील इलेक्ट्रॉन संरूपण की आपण पाहिलेलं आहे. सेल कवच, सिम्बॉल, कवच संज्ञा. मॅक्झिमम कपॅसिटी की पहिली कक्षा असेल, दुसरी असेल, तिसरी, चौथी, ह्या कक्षा आहेत KLMN. आपण मागच्या वेळेस फॉर्म्युला पाहिला आहे 2n². त्यानुसार पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त, दुसऱ्या कक्षेमध्ये, तिसऱ्या, चौथ्या सेलमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती सामावू शकतात ते आपण पाहिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं हा टेबल कंप्लीट केलेला आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, सिम्बॉल H, इलेक्ट्रॉनिक नंबर Z=1. मग त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन असू शकतात, पण याची फक्त एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळं 1 दाखवलेला आहे. ऑक्सिजन जर आपण पाहिलं तर सिम्बॉल आहे O, त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आहे 8. मग पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2, दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन मावू शकतात, पण 2 आणि राहिलेत शिल्लक 6, म्हणजे 2. आणि सेकंड सेल आहे L, त्यामध्ये 6. आणि तेच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द न्यूमरिकल फॉर्म, संख्या स्वरूपात इलेक्ट्रॉन संरूपण आपण मांडताना पहिल्या कक्षेमध्ये असलेली इलेक्ट्रॉनची संख्या स्वल्पविराम, दुसऱ्या कक्षेमध्ये असलेली इलेक्ट्रॉनची संख्या, त्याच पद्धतीनं तिसऱ्या कक्षेमध्ये, चौथ्या कक्षेमध्ये असलेली इलेक्ट्रॉनची संख्या मांडू शकतो, लिहू शकतो. शेवटचं त्यातलंच एक उदाहरण जर आपण पाहिलं तर ब्रोमीन, सिम्बॉल आहे Br. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन धिस ॲटम आर प्रेझेंट 35. त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आहे 35. मग पहिले K सेल आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त 2, दुसरे L सेलमध्ये जास्तीत जास्त 8, M यामध्ये जास्तीत जास्त 18 आणि उरलेले त्या ठिकाणी 7 ही N कक्षामध्ये, सेलमध्ये त्या ठिकाणी आहेत. म्हणून ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द न्यूमरिकल फॉर्म वी कॅन राईट 2, 8, 18, 7. The electronic configuration in the numerical forms contain number spread by commas. Here the number indicates the electron number in the cell with increasing order of energy. For example, the electronic configuration of sodium is 281. It means that the total 11 electrons in sodium are distributed as 2 in the cell K, 8 in the cell L and 1 in the cell M. संख्या स्वरूपातील इलेक्ट्रॉन संरूपण स्वल्पविरामांनी विलग केलेल्या अंकांनी दर्शवितात. यातील अंक ऊर्जेच्या चढत्या क्रमाने असलेल्या कवचामधील इलेक्ट्रॉन संख्या दाखवितात. उदाहरणार्थ सोडियमचे इलेक्ट्रॉन संरूपण 281 आहे. याचा अर्थ सोडियम अणूमध्ये K कवचामध्ये 2, L मध्ये 8 व M मध्ये 1 याप्रमाणे एकूण 11 इलेक्ट्रॉन वितरित केलेले असतात. हीच माहिती आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन
संरूपणाचे रेखाटन करून सुद्धा आपण दाखवू शकतो. उदाहरणार्थ हायड्रोजन, त्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या 1 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन दाखवला आहे. हिलियमची इलेक्ट्रॉनची संख्या 2 आहे. त्यामध्ये पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन असतात, ते इथं दाखवलेले आहे. कार्बन 6 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 4. निऑन पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 6. आणि सोडियम Na, त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आहे 11. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1. अशी इलेक्ट्रॉनची संरचना रेखाटन पद्धतीने सुद्धा आपण दर्शवू शकतो. त्यानंतर व्हॅलन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, संयुजा व इलेक्ट्रॉन संरूपण. The concept regarding valency of an element, chemical bonds in compounds get clarified from the electronic configuration. मूलद्रव्याची संयुजा, संयुगामधील रासायनिक बंध या संबंधीची संकल्पना इलेक्ट्रॉन संरूपणामुळे स्पष्ट होते. Atom forms chemical bonds by using electron of its outermost shell. Valency of an atom is determined by the configuration of its outermost shell. Therefore, the outermost shell is called valence shell. Also, the electrons in the outermost shell are called valence electron. अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. अणूची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून ठरते. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच म्हणतात. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन होय.